पेगासस रिपोर्ट, हिंडनबर्ग रिपोर्ट, बीबीसीची इंडिया द मोदी क्वेश्चन नावाची डॉक्युमेंटरी, मणिपूर व्हिडिओ, सेबी अध्यक्षांच्या विरोधातला रिपोर्ट किंवा मग अलीकडेच अदानी समूहाच्या विरोधातला अमेरिकन कोर्टाने दिलेला निर्णय, या सगळ्या रिपोर्ट्स, निर्णय किंवा मग डॉक्युमेंटरीच्या बाबतीत थोडं लक्ष देऊन नीट विचार केला तर सगळ्यामध्ये एक साम्य आढळतं. ते म्हणजे अचानक प्रस्तुत केले जाणारे हे रिपोर्ट्स, डॉक्युमेंटरी संसदेचं अधिवेशन सुरू होणार असेल किंवा सुरू असेल त्याच वेळेला नेमकं प्रकाशित होतात किंवा प्रकाशित केले जातात. हे असं का होत असावं? यामागे नेमका कुणाचा हात आहे किंवा अशा कोणत्या शक्ती आहेत ज्यांना जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या भारतात अशांतता निर्माण करायची आहे? तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, उत्तम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दिनांक 3 फेब्रुवारी 2021 रोजी भारतीय संसदेचं बजेट सत्र सुरू झालं होतं. नेमका त्याच दिवशी भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती आणि आत्महत्येवर आधारलेला रिपोर्ट प्रकाशित झाला आणि प्रचंड खळबळ उडाली. त्यामुळे अधिवेशनात देशाच्या विकासासाठी साधक बाधक चर्चा होण्याऐवजी, प्रश्न मांडले जाण्याऐवजी ते अधिवेशन भलतीकडेच भरकटलं. त्यामुळे देशाच्या विकासासाठी काहीतरी प्रोडक्टिव्ह निर्णय घेऊ शकणारं ते बजेट अधिवेशन प्रचंड वादळी झालं व बारगळलं. तीच बाब 18 जुलै 2021 रोजी सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाची. या अधिवेशनाच्या तोंडावर अचानक पेगासस हेरगिरी प्रकरणाची जोरदार चर्चा झाली आणि ते सत्र देखील वादळी ठरलं. पुढे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अशी कुठलीच हेरगिरी झाली नसल्याचा निर्वाळा दिला. 24 जानेवारी 2023 रोजी अडानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीला संशयाच्या भोवऱ्यात उभा करणारा हिंडनबर्ग रिपोर्ट आला. 31 जानेवारी 2023 रोजी बीबीसीच्या डॉक्युमेंटरीचा पहिला भाग आला. त्यानंतर लगेचच अधिवेशनाच्या तोंडावर सगळी डॉक्युमेंटरी प्रसारित करण्यात आली. त्या अधिवेशनात देखील देशाच्या जनतेला काहीच हाती लागलं नाही. पुढे मणिपूर मधल्या हिंसाचाराचा व्हिडिओ 19 जुलै 2023 रोजी प्रसारित झाला आणि त्यामुळेच मोठा गदारोळ झाला. तर 10 ऑगस्ट 2023 रोजी पावसाळी सत्राच्या तोंडावर सेबी अध्यक्षांच्या विषयीचा संवेदनशील रिपोर्ट प्रसारित करण्यात आला. त्यावेळीही संसदेत नको त्या विषयावर बऱ्याच वादळी चर्चा घडल्या आणि आता अलीकडे म्हणजेच 20 नोव्हेंबर 2024 रोजी लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या तोंडावर अचानक अमेरिकेतल्या सत्र न्यायालयाचा अदानी उद्योग समूहाला वादाच्या भोवऱ्यात उभा करणारा निर्णय आला. अख्ख्या देशभरात त्याची चर्चा झाली आणि आता चालू असलेलं संसदेचं सत्र प्रचंड वादळी झालं आणि वेगळ्याच दिशेला भरकटलं. आता या सगळ्या प्रकरणात एक बाब कॉमन दिसते, ती म्हणजे ऐन अधिवेशनाच्या तोंडावर हे असले प्रकरण कोण प्रसारित करतं? कुणाला भारत कायम दगदगत ठेवायचा आहे, कुणाला या देशात शांतता नांदू द्यायची नाहीये. याचा थोडा खोलात जाऊन आढावा घेतला आणि भाजप प्रवक्ते खासदार संबित पात्रा यांच्या याच काळात घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेचा संदर्भ घेतला तर त्यांचा अंगुली निर्देश हा ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट या संस्थेकडे होता. ही संस्था जगभरात बऱ्याच क्षेत्रात इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करत असते. या संस्थेच्या संकेतस्थळावर केलेल्या दाव्यानुसार त्यांचा वापर जगातल्या 6ही खंडात आहे आणि जगभरातले अनेक पत्रकार आणि सामाजिक शास्त्रे या विषयातील मान्यवर लोक त्यांच्यासाठी काम करत असतात. आता संस्थेचा दावा खरा मानला तर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम सारख्या वेळखाऊ कामासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो. त्यासाठी कुणाकडून तरी देणग्या घ्याव्याच लागतात. नेमकी हीच बाब हेरून अमेरिकेत स्थित उद्योगपती जॉर्ज सोरॉस यांच्या संस्थेमार्फत ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टला मोठ्या प्रमाणावर फंडिंग केली जाते. त्यामुळे कितीही काहीही झालं तरी त्या संस्थेला सोरॉस सांगतील त्याचीच री ओढावीच लागते. त्यामुळे हे असले उद्योग चालत असतात. त्यामुळे गेल्या 4-5 वर्षांपासून अधिवेशनाच्या तोंडावर बॉम्ब गोळा टाकण्याचं काम ज्या लोकांकडून केलं जातं त्यांच्यापासून आणि त्यांच्याशी संबंधित सगळ्याच घटकापासून आता सावध राहण्याची वेळ आली आहे. या निमित्ताने दुसरी बाजू समोर आली ती डीप स्टेटची. मुळात असं भलतं सलतं काहीतरी घडवून आणणारी लोक हे डीप स्टेटचे प्यादे असतात. मुळात प्रत्येक देशात अधिकृत लोकनिर्वाचित कायदेशीर सरकार असतं. ते सरकार देशाला आणि बाह्य जगाला लोकांसमोर त्या देशाचा अधिकृत चेहरा म्हणून वावरत असतात. पण त्या व्यतिरिक्तही अनेक व्यक्ती, विशेषतः सरकारी अधिकारी, आर्थिक दृष्ट्या प्रभावशाली
आणि सामर्थ्यशाली व्यक्ती किंवा काही वेळा खासगी संस्थांची कथित गुप्त नेटवर्क सरकारी धोरणावर प्रभाव टाकण्यासाठी आणि ती अंमलात आणण्यासाठी कार्यरत असतात। या घटकांना डीप स्टेट संबोधलं जातं। हे डीप स्टेट्स प्रामुख्याने अमेरिका स्थित प्रचंड धनाढ्य लोकांनी यांच्या स्वार्थासाठी आणि निर्माण केलेली यंत्रणा आहे। जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडीत त्यांचा हस्तक्षेप असतोच। भारतासारख्या तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या कारभारात स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी बऱ्याच वेळेला अगदी निर्दयपणे हस्तक्षेप केलेला आहे। याची बऱ्याच वेळेला प्रचिती आलीच आहे। अलीकडे डीप स्टेटचा भारतात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप वाढण्याच्या प्रयत्नात आहे। या वाढत्या हस्तक्षेपाला दुजोरा देणाऱ्या काही बाबी आपण पाहूयात। त्यापैकी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे सातत्याने होणारे अमेरिका दौरे। राहुल गांधी हे अमेरिका दौरा करून आले की अचानक काहीतरी प्रकरण बाहेर काढलं जातं आणि देशभरात खळबळ उडते। यासोबतच गेल्या 4-5 वर्षापासून सातत्याने संसदेच्या अधिवेशनाच्या तोंडावर समोर येणारे मुद्दे पाहता भारतात विरोधी पक्षाच्या मदतीने डीप स्टेट्स हे प्रचंड आतमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात आहे असंच दिसतंय। 2014 सालपासून काँग्रेस आणि समविचारी पक्षांचं देशभरात झालेलं पानिपत पाहता त्या सगळ्या पक्षांनी काहीतरी भरीव काम करत देश विकासाच्या मुद्द्यावर लोकांसमोर जायला पाहिजे होतं। पण ही मंडळी डीप स्टेट सारख्या घातक प्रवृत्तीच्या नादी लागून देशाला संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी वेळीच सावध व्हावं। कारण इतकं करूनही देशातली जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर प्रचंड प्रेम करते। हे नुकत्याच झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकात दिसलेलं आहे। त्यामुळे हक्काची संसदीय आयुध सोडून भलत्याच मुद्द्यांना प्राधान्यक्रम दिला जातोय, त्याचा परिणाम हा चुकीचाच होतोय हे आता तरी किमान लक्षात यावं, हीच वृत्तम मराठीची छोटीशी अपेक्षा। भारतीय संसदेच्या अधिवेशनाच्या तोंडावर उद्भवणाऱ्या या सगळ्या प्रकरणाला भाजप नेते आणि खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी यह संयोग है या प्रयोग असं म्हणत प्रश्न विचारला आहे। एकंदरीत डीप स्टेटचं प्याद जॉर्ज सोरॉस आणि त्यांच्या सगळ्याच या यंत्रणेवर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा वृत्तम मराठी।